नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे भारतातील पश्चिम दिशेला असलेल्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या एका राज्यामध्ये, ज्या राज्याचं नाव आहे गोवा। गोव्यामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक देश विदेशातून भेट देत असतात। गोवा नेमकं आहे तरी कसं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा। माझ्या गोव्यावर 450 वर्षे पोर्तुगीजांची सत्ता असल्यामुळे येथील वास्तुकला, संस्कृती याच्यावरती पोर्तुगीज संस्कृतीची छाप दिसून येते। भारतीय आणि युरोपियन संस्कृतीचा सुंदर संगम म्हणजे गोवा। घट फुटते दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत, गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात धारा वारा, गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात। गोव्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, दक्षिणेला कर्नाटक तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे। गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य आहे। गोव्यात फक्त 2च जिल्हे पाहायला मिळतात, एक नॉर्थ गोवा आणि दुसरा साऊथ गोवा। एका बाजूला सुंदर असा पश्चिम घाट तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र, या दोन महत्वाच्या गोष्टींच्या मध्ये वसलेलं गोवा हे एक सुंदर राज्य आहे। इथले बीचेस, इथलं निसर्ग सौंदर्य हे पाहून कधी कधी असं वाटतं की निसर्गाने काही जास्तच कृपादृष्टी या गोवा राज्यावरती दाखवली आहे। भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण गोवा अजूनही पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता। गोवा मुक्तीसाठी अनेक आंदोलनं झाली। 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय करून गोवा मुक्त केला। त्यानंतर गोवा भारताचा भाग बनला। 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला। गोवा म्हणजे फक्त पार्टी, नाईट लाईफ आणि पर्यटन इतकंच नाही। घट फुटते दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत, गोव्याच्या भूमीत। भलेही गोवा अनेक वर्ष परकीय सत्तांच्या जोखडात राहिला असेल, अनेक परकीय पर्यटक या ठिकाणी आले असतील, गेले असतील, मात्र गोव्याने इथली भाषा, इथली संस्कृती आणि इथल्या मातीशी असलेली नाळ तोडलेली दिसत नाही। यात तुम्ही नक्की या। गोवा तुमचे स्वागत करपाक सज्ज असा, म्हणजे या तुम्ही नक्की या। गोवा तुमचं स्वागत करण्यासाठी कायमच सज्ज आहे।